जी राणे बारकाईने नजर सुद्धा आहे त्यांची या स्पर्धेकडे। कारगिलचा युद्ध ज्यांनी लढलाय मित्रांनो 1999 साली, ते माजी सैनिक या ठिकाणी मंगेशजी राणे आमच्या समवेत सतत 3 दिवस या ठिकाणी या व्यासपीठावर तग देऊन बसून आहेत। अर्थात चांगला त्यांच्या मार्फत आपण पाहतोय की चांगलं नियोजन सुद्धा या ठिकाणी केलं गेलं आहे। तसेच असलमभाई गोरमे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, सर्व मान्यवर सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। त्या सर्व सन्माननीय व्यक्तींचा मी पुन्हा एकदा मुश्ताक व्यक्तिशः आणि आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत। आमदार चषक 2023 नातेगाव पुरस्कृत एक मोठी स्पर्धा, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा मित्रांनो। जरी या गावाची लोकसंख्या कमी असली तरी क्षेत्रफळ नक्कीच मोठा आहे। शेती हा प्रमुख व्यवसाय। सह्याद्रीच्या रांगा सुद्धा आपल्याला दिसत आहेत, उंच रांगा आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे। जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी मित्रांनो साई नात्या संघाकडून सरफराज हाताळतोय, पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, चेंडू जातोय थेट डीप एक्स्ट्रा कव्हर, चौकार। नक्कीच चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो। साहिम आणि रिहान याची सलामीची जोडी, रिहानच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू उडवलाय मिड विकेट स्केलेकच्या दिशेने, पुन्हा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय सीमा रेषा पार। यावेळी धावा मिळतील 4 4 4, चौकार। आपल्या चिंबावे संघाला करून दिले, कारण 2 पाठोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलेले आहेत आणि एकूण धावसंख्या 8 बिनबाद। पहिलं षटक मार्गी आहे। सरफराज कारभारी सकाळी पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी करणारा फलंदाज, गोलंदाजी करताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत मित्रांनो। पॉवर प्लेचा हा षटक, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ। 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत, सर्कलच्या बाहेर आहेत। खराब चेंडू, नो बॉल प्लस, चेंडू जाईल थेट सीमारेषा 1 बाउन्स, षटकार नो डाऊट। डायरेक्ट बॉल चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार। नक्की मित्रा, सामना चांगला सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहतोय एकूण धावसंख्या 15 वरती पोहोचलेली आहे। पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, तिसरा चेंडू खराब, त्याचा सुद्धा समाचार घेतलाय रिहान याने आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर सीमारेषा पार, षटकार। ह्या 7 धावा मिळतील आणि टोटल मूव्ज ऑन टू 15। फ्री हिटची नामी संधी सुद्धा असेल, कारण गोलंदाजी नक्कीच खराब होतोय। सरफराज कारभारीच्या माध्यमातून हा महागडा षटक जातोय मित्रांनो। विवेक जंगम उर्फ बंटी, दिगंबर जाधव मित्रांनो आपण या सामन्यामध्ये खेळताना आपण यांना पाहत आहोत। सरफराज सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, सुजान आहे त्या साईडला, अरफात गोरमे आहे स्वतः यष्टीरक्षक। फ्रीटचा चेंडू, हा पुन्हा चांगला फटका, इथे मात्र फटका फसलाय, कॅच होऊ शकत नाही। 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू बीट करतोय, फरार होतोय, धावा मिळतात यावेळी 4 4 4, चौकार।
आणि या चौकाराने 19 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 3 चेंडू 19 धावा, खूपच महागडा षटक. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो, 23 धावांचं उद्दिष्ट कोथुर्डे संघासमोर ठेवला होता आणि तो सामना सहज जिंकला होता कोथुर्डे या संघाने. हा पुन्हा खराब चेंडू, त्याचा समाचार घेतोय रिहान. पुन्हा चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार, धावा मिळतील. सुरेख टोलेबाजी पाहायला मिळते. सुलतानी फटके रिहानच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळत आहेत. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून देतोय रसिकांमध्ये. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक सरफराज कारभारीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. खोलात टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय रिहान याने. 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 26, बिनबाद 26. सरफराज पहिल्यांदा सामोरे जातोय साहिम. हा इथे साहिमच्या बॅटमधून उंच असा फटका आलेला आहे. चेंडू हवेत आहे. कोणती चूक यावेळेस मात्र करणार नाही असे क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद होईल. पकडला जातोय झेल. साहिमचा संपतोय खेळ. साहिल धावसंख्येवरती. साहिम परततोय मित्रांनो रिक्त हस्ते, कारण साहिमला आपला स्वतःचा खाता सुद्धा उघडता आलेला नाही आहे. रिहानने दर्जेदार अशी फलंदाजी केल्या मित्र आपल्या संघासाठी. एकूण पहिलं षटक संपलंय. 26 धावा, 1 गडी बाद. चिंबावे संघाचा मित्रांनो दमदार सुरुवात करून दिले रिहान याने. आता जबाबदारी असेल सौद याची. रिहानचं नक्कीच साथ निभावावी लागेल. जास्ती धावा किंवा मोठा आव्हान जर तुम्हाला धावफलकावरती लावायचं असेल तर मग मात्र इथून आपल्याला नक्की चांगली फलंदाजी करावी लागेल. आणखीन 1-2 फलंदाजांना मात्र झटपट बाद करणं खूप महत्त्वाचं ठरेल ओम साई नाते संघासाठी सुद्धा, कारण सुरुवात त्यांची चांगली झालेली आहे. इथून तुम्ही 2 विकेट जर लवकर पटकवलेत तर कदाचित मला असं वाटतंय पुन्हा एकदा तुम्ही या सामन्यावरची पकड किंवा कमबॅक करू शकता. अर्थात आता सध्या तरी रिहान आपल्या पूर्ण लयमध्ये आहे. विरोधी भयमध्ये असतील, पण पाहूया नवीन गोलंदाज झैद. हा सुरुवात चांगली आहे. सुपर ॲक्शन सुद्धा आहे. हाय आर्म ॲक्शन आहे. नक्की चेंडू रिलीज करताना सुद्धा खरंच चांगलं ॲक्शन आपल्याला पाहायला मिळालं झैदच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर 26, 1 बाद. 4 षटकांचा सामना आहे. रिहानचा विकेट मिळवणं ओम साई नातेसाठी खूप महत्त्वाचं असेल. हा पुन्हा चांगला फटका. यावेळेस मात्र चेंडू हवेत गिरक्या घेतोय. ओहो, उत्कृष्ट असा झेल झाला असता मित्रांनो. चित्त्यासारखी झेप सुद्धा आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाले. अर्थात कदाचित बॅलेन्स आउट झाला, परंतु हो वा 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 काय फट होता मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. नक्की चांगले प्रयत्न केले होते. खरं तर तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी या नातेगावाचे प्रमुख नागरिक सरपंच साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. युवराज पवले यांचं नक्कीच या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केला जातोय. एक आजच्या या स्पर्धेचे प्रमुख अतिथी
रिहानला कॅच घेतला मगाशी. हा पुन्हा उंचाचा फटका मारलाय. चेंडू हवेत. विवेक बंटी चेंडू खाली येतोय. चांगला झेल पकडला जातोय. इथे संपतोय सौदचा खेळ. या ठिकाणी आलेला सुद्धा आहे. सामना संपल्यानंतर रिहान तुला लवकर या ठिकाणी येऊन आपल्या बक्षिसाची रक्कम इथून घेऊन जायची आहे. मित्रांनो दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेले आहेत. लक्षात असू द्या. आमदार निरंजन डावखरे साहेबांचे या ठिकाणी सीए पीए या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच त्यांचं अक्षय सुतार रोशन सुतार सन्माननीय रोशन सुतार सरांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो या सर्व सन्माननीय व्यक्तींसाठी. आणि यांच्यासाठी डीके सर मी एवढाच म्हणेन कि मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता, लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पे लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. तो बहुत ही अनमोल व्यक्ति है दोस्तों जिसने आज यहाँ पर हाजिरी दी है. आमदार के पीए और उसी तरह से सरपंच जो कि प्रमुख पहला नागरिक होता है गांव का. एक धाव मिळते. जैद गेंदबाज थे जबकि रनों की संख्या 30. अब तक अगर रिहान की बात की जाए तो रिहान ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है. कमाल की ताबड़तोड़ बल्लेबाजी की है. विस्फोटक बल्लेबाजी की है. लेकिन दूसरे एंड से मात्र कोई भी बल्लेबाज उनका साथ नहीं दे पाया और जिसके कारण हमने देखा कि साइम और सऊद जल्द आउट हुए थे. अब जिम्मेदारी होगी नए बल्लेबाज के ऊपर. मुसेब किस प्रकार से साथ देंगे. जैद की ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. आखो टप्प्याचा चेंडू हाफ ट्रैकर बिल्कुल उसे फाइनल के क्षेत्र में खेला था. एक रन जब तक गेंद गैदर होती 1 रन लेने का मौका था. दो ओवर की समाप्ति. 31 रन. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्रांनो आपण पाहत आहोत धावफलकावरती 31 रन अर्थात 31 धावा लागलेल्या आहेत. 2 फलंदाज सुद्धा या ठिकाणी बाद झालेले आहेत. रिहान चांगली फलंदाजी करतोय. आपल्या वैयक्तिक 28 धावेंवर खेळतोय. मित्रांनो माझा गुणलेखक सागर मला सांगतोय की यावेळेस मात्र रिहान नक्कीच जलद गतीने धावा गोला करतोय. खोऱ्याने धावा जमवलेल्या आहेत. रिहान याने आपल्या वैयक्तिक 28 धावेंवर तो खेळतोय. अरफात गोरमे मोठी जबाबदारी असेल धावसंख्या आटोक्यात आणण्याची. त्याच्यावरती धुरा सोपवले कर्णधाराने कारण एक कुशल खांद्यावरती धुरा सोपवलेली आहे. अरफात करून संघाला अपेक्षा असेल गावाला अपेक्षा असेल. सकाळी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला होतं मित्रांनो सरपंचांकडून आपण दिगंबर जाधवसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला होता. त्यावेळेस दिगंबर फलंदाजी करत होता. हा इथे पुन्हा चांगला फटका आणि सुजानच्या हातातून आजच्या दिवसात जयदच्या हातातून हा पहिला झेल या ठिकाणी धरतीला दान होतोय आणि फलंदाजाला इथे मिळतोय जीवनदान. 2 धावा मिळत आहेत मित्रांनो फलंदाजाला. संघाला 2 धाव्याने वाढती धावसंख्या 33 धावा. इथे नक्कीच तुम्हाला झेल पकडावे लागतील. धावसंख्या आटोक्यात आणण्याचा मात्र गोलंदाजाकडून प्रयत्न होतोय परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकांची साथ मात्र गोलंदाजाला मिळत नाही आहे
आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की या ठिकाणी 2 धावचा भुर्दंड सुद्धा संघाला सोसावा लागते. पुन्हा कुटप्प्याचा चेंडू, पुन्हा हवेत केलेला फटका फसला आहे, परंतु त्या ठिकाणी नक्कीच बांधाकडे चेंडू होता. सोपा झेल नव्हता दिगंबरसाठी, तरी प्रयत्न केले होते त्यांनी, परंतु शेवटी चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि 1 धाव मिळते. फलंदाजाला 1 धाव मिळते. संघाला 34. 2 गडी बाद 34 धावा. मुसेबने सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे. नक्कीच वयाने तो सुद्धा कमी आहे. अर्थात अंडर 19चा हा खेळाडू आहे मुसेब. मागील सामन्यामध्ये आपण ओमला सुद्धा पाहिला होता मित्रांनो. करता वही हूँ जो मुझे पसंद है, माना की उम्र कम है लेकिन हौसले बुलंद है, असे खेळाडू आहेत मित्रांनो. इथे मात्र फसवण्याचा प्रयत्न होत आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक विवेकच्या हातामध्ये विसावला जातोय आणि इथे एक आणखीन हादरा बसतंय. झिम्बाब्वे संघाला महत्त्वाचा झटका असेल हा, कारण जो चांगला तोच मित्रांनो या ठिकाणी फलंदाज. पुन्हा एकदा दुबईहून आपण या सामन्यात आपण पाहतोय मित्रांनो, अब्दुल्ला पठाण त्याच्याकडून अरफातसाठी एक ऑफर आलेली आहे. 3 चेंडूमध्ये 3 विकेट मिळवल्या तर 500 रुपयाचा पारितोषिकाचा तो मानकरी ठरू शकते. धन्यवाद अब्दुल्ला. नक्कीच मुस्तफाचा सुद्धा आपल्याला कॉल येईल थोड्या वेळानंतर, कारण तो सुद्धा सामना पाहत असेल कुवेत येथे बसून आपल्या ऑफिसमधून. मित्रांनो, ही क्रिकेटची ओढ आहे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात क्रिकेट खेळलेलाच असतो, म्हणून आपोआप त्याची पावलं मैदानाकडे वळत असतात. अरफात नवीन फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवर आलाय. सलमान खान, खानो के खान 10 का दम इथे दाखवते काय पाहूया मित्रांनो. सध्याच्या घडीला नक्कीच चांगली गोलंदाजी अरफात गोरमेकडून आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आज नक्कीच अरफातच्या ह्या कामगिरीवरती अख्खा गाव खुश असेल, कारण त्यांनी जो मोठा हादरा झिम्बाब्वे संघाला दिलाय रिहानच्या माध्यमातून, कारण रिहान नक्की चांगली फलंदाजी करत होता आणि आपल्या विजयामध्ये कुठेतरी तो अडसर निर्माण करत होता. त्याचा मात्र काटा काढलाय अरफात याने. पुन्हा चांगली गोलंदाजी. आता मात्र कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होताना आपण पाहतोय, कारण आता गोलंदाजी सुरू चांगली आहे. सुरुवातीला नक्कीच आघाडीचा फलंदाज रिहान याने दमदार फलंदाजी केली होती. अक्षरशः तुटून पडला होता तो सरफराजच्या गोलंदाजीवरती. जयचा सुद्धा त्यांनी थोडासा समाचार घेतला होता, परंतु अरफातने मात्र धावसंख्या आटोक्यात आणलेली आहे. 1 धाव मिळते. थोडासा गचाल क्षेत्ररक्षण, त्याचा लाभ मात्र फलंदाज घेता. इथे फलंदाज बाद होतोय. दुसरा चोरटी धाव घेण्याच्या नादात आपण पाहतोय आणखीन एक हादरा मित्रांनो झिम्बाब्वे संघाला बसतोय. कमॉन डीजे. पडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अरफातसाठी. काय गोलंदाजी काय मित्रांनो. सागर, या षटकामध्ये एकूण किती धावा दिल्या सरफराज याने, अरफात याने, अक्षय सॉरी, 4 धावा आणि 1 विकेट. वाह, कमालीची कामगिरी. वाह भाई वाह. बघा कुठेतरी या सामन्यामध्ये पुन्हा एक नवीन कलांटने आणले मित्रांनो दिलेली आहे अरफात गोरमे यांनी. धावसंख्या आटोक्यात सुद्धा त्यांनी आणलेली आणि आता कुठेतरी मॅच विनिंग कॉम्बिनेशन इथून नक्कीच एक पैदा केला आहे त्याने या सामन्यामध्ये. विवेक, जबाबदारी असेल विवेकवरती शेवटचे 6 चेंडू हाताळण्याची. पहिला चेंडू खराब, डाव्या वेस्टीनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच बाह्य घोषित करतायत. 1 अवांतर धावेने धावसंख्येत 1 ची भर पडते मित्रांनो. 35 वर धावसंख्या जाते, पोचते 36 सॉरी.
विवेक यापूर्वी चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा ऑन साईडला चेंडू खेळला. इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण चेंडू बीट करतोय, फरार होतोय आणि या वेळेस धावा सुद्धा 4 मिळत आहेत फलंदाजाला. वेलकम बाउंड्री असेल. दिनेश सुद्धा बोलतोय हा मैं दुःखदायक हूँ, मला सुद्धा दुःख झालाय. हा चौकार तू दिलायस, कुठेतरी नक्कीच तो सुद्धा निराश आहे तुझ्यावरती. कारण सोपा असा चेंडू तुझ्याकडे आला होता, अर्थात तुला अडवण्याची खूप संधी होती, परंतु मला असं वाटतं थोडीशी त्याच्याकडनं चूक झाली आणि तिथून चेंडू फरार झाला होता 4 धाव्यांसाठी. एकूण धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. विवेक पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा आखो टप्प्याचा चेंडू, इथे मात्र हवेत केलेला फटका. चेंडू जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार. येथील धावा अर्धा डझन, अर्थात षटकार 46. मुसेब सुद्धा चांगली फलंदाजी आता आपल्याला करताना दिसतंय, कारण हाणामारीचं षटक आहे. अर्थात मुसेबला माहिती आहे माझी जबाबदारी काय असेल. चेंडू द्या. 40 ऑन स्कोर बोर्ड. चौथं आणि शेवटचं षटक आहे. अर्थात आमचा गुणलेखक अक्षय मला सांगतोय की धावसंख्या एकूण 46 वर पोहोचलेली आहे आणि मुसेब आपल्या वैयक्तिक पुन्हा मोठा फटका असेल की कॅच होईल. पंचांचा इशारा काय येतो मित्रांनो पाहूया. पुन्हा पंच आकाशात आपले दोन्ही हात उचलतात, इशारा देत आहे. या सिटी 6 धावा, पाठोपाठ 2 षटकार एकाच. एकवीस धाव्यांवरती खेळतोय मुसेब. मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा तीर घाव करे गंभीर. इथे आणखीन एक मोठा फटका, हवेत चेंडू आणि इथे मात्र कोणती चूक करून होत नाहीये. फलंदाज बाद. मुसेब बॅक टू द. विवेकला सामोरे जातोय. या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत, सांगता व्हायचे आहे. 2 चेंडू मात्र इथे कुठेतरी विवेकला चांगले टाकावे लागतील, कारण धावसंख्या आधीच आपण पाहतोय 50च्या पार पोहोचलेली आहे. कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकमध्ये एकूण 26 धावा आल्या होत्या सरफराज कारभारीच्या. तदनंतर मात्र जैदने चांगली गोलंदाजी केली होती, अरफातने चांगली गोलंदाजी केली आणि आता हा षटक सुद्धा काहीसा थोडा महागडा ठरला. इथे हवेत चेंडू आहे, चेंडू त्याच खेळाडूकडे गेलाय, पुन्हा झेल सुटलेला आहे आणि मला असं वाटतं चेंडूने मात्र आता त्याची पाठ पकडली आहे. जिथे जिथे क्षेत्ररक्षणासाठी सचिन जातोय मित्रांनो, तिथे तिथे चेंडूने त्याची पाठ सोडलेली नाही आहे. खरं तर मला असं वाटतं चेंडूला प्रेम झालाय सचिनशी, कारण 3 वेळा त्याच्या हातातून चेंडू निसटला, धरतीला दान झाला आणि फलंदाजाला जीवनदान मिळालं आहे मित्रांनो. आणि याखेरीज आपण पाहतोय फलंदाजाने एक धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावाच्या मोहामध्ये आपण फलंदाज बाद या ठिकाणी झालेला बघतोय मित्रांनो. दुसरी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या नादामध्ये आपला स्वतःचा विकेट सुद्धा या ठिकाणी गमावलाय. पुन्हा कमी वयाचा फलंदाज खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. 53 धावा
या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना चिंबावे संघाने केलेल्या आहेत. 54 धावांचा उद्दिष्ट असेल, एक कडवी झुंज असेल, मोठं आव्हान असेल ओम साई नाते या संघासमोर. कारण 54 धावा या विकेटवर बनवणे म्हणजे सोपं काम नाही आहे. परंतु सरफराज कारभारी, अरफात गोरमे, दिगंबर जाधव यांचा आणि विवेक हे प्रमुख फलंदाज आहेत या संघातील. यांनी नक्की चांगली फलंदाजी केली तर मला असं वाटतं कदाचित हा सामना आज मोठा उलटफेरसुद्धा नाते गावामध्ये आमदार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्रेपन्न धावा या ठिकाणी केलेल्या आहे. 54 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लक्षात असू द्या, ओम साई नाते संघाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला एकूण 54 धावा कराव्या लागतील. सुरुवात चांगली करावी लागेल. .50 च्या सरासरीने तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी धावा जमवाव्या लागतील, गोला करावे लागतील. चला विनंती असेल चिंबावे संघ आपला क्षेत्ररक्षण सजवा. रिहान, मुसेफ, सलमान यांनी नक्कीच चांगली फलंदाजी केली. रिहान याने आपल्या वैयक्तिक 28 धावा केल्या होत्या. मुसेफने सुद्धा 21 धावा आपल्या संघासाठी योगदान दिलंय. आणि त्यांच्या व्यतिरिक्त मात्र कोणताही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकलेला नाही आहे. तरीसुद्धा 53 धावांचा या ठिकाणी त्यांनी 53 धावापर्यंत मजल मारलेली, 54 धावांचा उद्दिष्ट दिलेला आहे. तो दोस्तों देखिए यहाँ पर अरफात के लिए बहुत ही अच्छी चुनौती ऑफर है. मैं तो कहूँगा चुनौती नहीं है, क्योंकि अरफात बहुत ही अच्छा बल्लेबाज है. इब्राहिम गोरमे और अब्दुल्ला पठान जो कि दुबई में इस वक्त मुकीम है, इनके जानिब से 500 रुपये मिलेंगे अगर हैट्रिक लगाता है छक्कों की, 6 की हैट्रिक अगर मारता है तो. और उसी तरह से दोस्तों मुस्तफ़ा पठान जो कि कुवैत में है, अब्दुल्ला पठान और इब्राहिम गोरमे जो कि दुबई में, इनकी जानिब से 500 रुपये. और उसी तरह से मुस्तफ़ा गोरमे की तरफ से भी 500 रुपये का नकदी इनाम दिया जाएगा. दोनों के लिए ऑफर है, सरफराज हो या फिर अरफात हो. और चूँकि मुस्तफ़ा गोरमे या कि अरफात का बड़ा कि छोटा सगा चचाजाद भाई भी है. और इस वक्त दोस्तों बिल्कुल देखिए कुवैत में बैठ के इस मैच का आनंद भी ले रहा है और अपने खिलाड़ियों को मोटिवेट करने का काम कर रहा है, उनकी हौसला अफजाई करने के लिए. दोस्तों यहाँ पर हम देख रहे हैं अब्दुल्ला पठान हो, इब्राहिम गोरमे हो या फिर मुस्तफ़ा गोरमे हो, तीनों ने ही 500 रुपये, अगर 3 छक्के कोई भी बल्लेबाज अरफात लगाता है या फिर सरफराज मारता है तो उसके लिए 1500 रुपये कमाने का ये सुनहरा मौका होगा. एखाद्या संधीची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं आपल्याला सोनं करून दाखवावं लागेल. जय गणेश स्पोर्ट्स के माध्यम से दोस्तों इस वक्त जो भी हमारे साथ जुड़े हैं ऑनलाइन, उन सभी दर्दी रसिकों का भी हार्दिक स्वागत. 54 रनों का जीत का लक्ष्य है. यह मुकाबला अगर जीतना होगा ओम साई नाते को तो 24 गेंदों में 54 रन बनाने होंगे. 13.50 के औसत से बल्लेबाजी करनी होगी. सुजान ने 2 दिन बहुत मेहनत की थी, स्वच्छता अभियान के तौर पर विकेट की सफाई भी की थी. साहिम
साइम पहली ओवर यानी कि स्ट्राइकर गेंदबाज, जिम्मेदारी सौंपी है कप्तान ने पावर प्ले के इस ओवर में। अरफात गोरमे और सरफराज कारवारी के सामने चुनौती होगी साइम की। दोस्तों बहुत ही मज़ेदार ये मुकाबला होगा, क्योंकि अपने घर के मैदान पर ये बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, यानी कि कहीं ना कहीं दोस्तों इस मैच में एक नया रोमांच होगा। ईच एंड एवरी बॉल, ईच एंड एवरी मोमेंट थर्रार थर्रार और थर्रार होगा। पहली खराब फील्डिंग, एक रन बिल्कुल आसानी के साथ मुकम्मल किया। अरफात गोरमे ने इस सिंगल की सहायता से अपना खाता खोला। अगर जिम्बाब्वे टीम की बात की जाए तो मुझे ऐसा लगता है कि केवल 3-4 प्लेयर्स इस टीम में सीनियर है। उसके अलावा अगर देखा जाए तो सभी खिलाड़ी जो है वो टीन एजर्स है। साइम इस मरतबा ऑफ स्टिक से बाहर जाती हुई गेंद थी, छेड़खानी की थी और इस पर रन भी नहीं प्राप्त हुआ सरफराज को। सरफराज के लिए देखिए, अब पूरे इनिंग में अगर 4 छक्के लगाता है तो भी नईम की तरफ से 500 रुपये का नकदी इनाम दिया जाएगा सरफराज कारबारी के लिए। देखिए अपने खिलाड़ियों को जो कि उनके चहीते हैं, फैंस है, उनकी जानिब से बड़ी बड़ी इनामी राशि आ रही है, तो कहीं ना कहीं अपनी काबिलियत के हिसाब से खेल करना होगा। सरफराज को, अरफात को जिस तरह से आपको मोटिवेट किया जा रहा है, जिस तरह से आपका मनोधैर्य बढ़ाने का काम किया जा रहा है, जिस तरह से आपकी हिम्मत अफजाई की जा रही है, हाँ लीजिए यहाँ पर ऊंचाई और लंबाई का अच्छा मिश्रण। पहला छक्का आता हुआ सरफराज कारबारी के बल्ले से। सरफराज के लिए देखिए बहुत ही बड़ी ऑफर है। अगर 4 छक्के लगाता है तो वैभव की जानिब से सीधे 5000 रुपए की नकदी राशि दी जाएगी। क्या बात है। हाँ यहाँ पर हवा में खेला हुआ, लेकिन सेफ शॉट है, सर्कल के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक। गेंद ट्रैवल कर रही है मिड विकेट के क्षेत्र में। इस भी 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए सरफराज ने। 2 रन की सहायता से रनों की संख्या 8 बगैर कोई नुकसान के। नाही 2 आहेत ना, 9 रन. अरे पहिले 1 रन घेतलेली ना, 9 1 रन घेतलेली. 9 रन बगैर कोई नुकसान के। पहला ओवर अपने प्रगति पर है साहिम गेंदबाज। हाँ इस मरतबा देखिए थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, जस्ट आउट ऑफ लेन गेंद थी। खिलाड़ियों को दौड़ा रही है गेंद, खिलाड़ियों के साथ आंख मिचोली खेल रही है गेंद। हाँ इसका फायदा दोस्तों कहीं ना कहीं ओम साई नाते के बल्लेबाजों को हो रहा है, लेकिन बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था। जस्ट आउट ऑफ लेन गेंद थी। सरफराज ने अपने बल्ले का फेस खोला था, शॉर्ट पॉइंट के ऊपर से गेंद को निकाला था स्वीपर कवर के क्षेत्र में, लेकिन गेंद जमीन पर पड़ने के बाद अंदर की तरफ आई। 2 रन यहाँ पर, 2 रन आखिरी गेंद पर भी आए हैं। इस 2 रन के साथ रनों की संख्या 2 अंकों में 11 रन बगैर कोई नुकसान के। देखिए सरफराज कारबारी ने जो पिछली गेंद पर शानदार छक्का लगाया था लॉन्ग ऑफ क्षेत्र सीमा रेखा के ऊपर से, तो बिल्कुल अब्दुल्ला की जानिब से 100 रुपये का इनाम यहाँ पर आ चुका है अय्याद गोरमे के पास। यानी कि गल्फ में बैठकर भी इस मैच का आनंद लिया जा रहा है और गूगल पे के द्वारा बिल्कुल इनामी राशि यहाँ पर ट्रांसफर भी की जा रही है दोस्तों। 11 रन, बॉलर नेम 43 रनों की मजीद दरकार है। 43 रन रिक्वायर्ड इन जस्ट 18 डिलीवरीज। 4 छक्के लगाने पर दोस्तों वैभव की जानिब से बहुत ही बड़ी इनामी राशि लग चुकी है, खुद एक सीनियर प्लेयर भी है और जो कि वैभव इस टीम के सीनियर प्लेयर भी है और मोटिवेट कर रहे हैं। सरफराज से उनको काफ़ी आशाएं है और बिल्कुल अपने काबिलियत के हिसाब से सरफराज को यहाँ पर अपना खेल दिखाना होगा। तो इनके अंदर ये पोटेंशियल तो है, लेकिन अपने आप को सिद्ध करना होगा। वो कहते हैं ना कि ज़िंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता।
और जब तक न पड़े हथेरे की पत्थर पे हथेरे की चोट, पत्थर भी भगवान नहीं होता। तो कहीं ना कहीं संघर्ष करना पड़ता है दोस्तों। ऐसे ही आप महान नहीं होगे। अगर इस मुकाबले को जीतना है, जो कि 18 गेंदों और 43 रन का एक चुनौती भरा ये लक्ष्य है। थोड़ा सामने वाला थोड़ा सा स्पीड अप करा, विनंती असेल। सऊद, जी हाँ, इस मरतबा बाहरी किनारा लगा था, रन लेने का कोई अवसर नहीं था बल्लेबाजों के पास। पहली गेंद बिंदी आती हुई सऊद ने, पहली गेंद पक्ष में गई है चिंबावे की, क्योंकि यहाँ पर रनों को रोकना बहुत ही ज़रूरी है और विकेट भी पाना ज़रूरी है, क्योंकि अगर ये दोनों बल्लेबाज जमकर बल्लेबाजी करे तो मुझे ऐसा लगता है कि ओम साई नाते के लिए आज बिग ब्लो करने का मौका है। जी हाँ, इस बार खराब गेंद, अरफात का बल्ला घुमा और यहाँ पर गेंद क्या है, 4 रन होगी। मुसेब काओ कॉर्नर के क्षेत्र में खेला, एक रन आसन के साथ मुकम्मल किया, दूसरा रन के लिए दौड़े और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन मुकम्मल किए, 17 रन बगैर कोई नुकसान के। अब कहीं ना कहीं दोस्तों इस मैच में एक नया रोमांच आ रहा है। जिस तरह से अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, जिस तरह से अच्छे स्ट्रोक खेले हैं अरफात और सरफराज ने, देखिए ईच एंड एवरी मोमेंट, ईच एंड एवरी बॉल इस मैच में होगा थर्रार थर्रार और थर्रार, रोमांच होगा। सऊद, जी हाँ, इस बार भी कदम को आगे बढ़ाया, हवा में खेला, खिलाड़ी वहां पर तैनात थे, मौजूद थे और सऊद ने पहली कामयाबी, पहली सफलता पाई है अपनी टीम के लिए। अरफात गोरमे के इनिंग का अंत हो चुका है। कमान डीजे दिनेश। गेंदे 37 रन, यानी कि लगभग 23 रनों का फासला है। हमारे गुण लेखक अक्षय मुझे याद दिला रहे, 14 गेंदे 37 रन। थोड़ी सी पावर कम पर गई, अच्छा टाइमिंग जरूर किया था, फ्लैटेड गेंद थी, आपको लालच दे रहे थे चिंबावे के सऊद। अच्छी कोशिश है सऊद की, सफलता पाई है। जी हाँ, इस बार ऑफ स्टंप से बाहर हवा में गेंद, नो मैन लैंड में गेंद ट्रैवल कर रही है सीमा रेखा के बिल्कुल करीब, स्वीपर कवर के क्षेत्र में, और इस बीच विवेक जंगम ने 2 रन आसानी से मुकम्मल किए और इस 2 रन के साथ रनों की संख्या को आगे बढ़ाया। 19 रनों पर 35 रनों की आवश्यकता, 13 गेंदे आना शेष। 13 गेंदे 35 रन, यहां से बड़े स्ट्रोक खेलने ही होंगे, क्योंकि अब जरूरत है बड़े स्ट्रोक की। 1-2 छक्के, आखिरी गेंद बहुत ही खराब फेंकी, दबाव, थोड़ा सा प्रेशर स्वाभाविक रूप से होगा, क्योंकि यह मैच बहुत ही रोमांचक। 20 रनों की संख्या इस वक्त इस अवंतर के रूप से पहुंची है, मजीद 34 रनों की दरकार। जी हाँ, फिर से एक मरतबा पटकी हुई गेंद, इंतजार किया और फिर जड़ दिया एक शानदार छक्का। वाह भाई वाह, कमाल का स्ट्रोक, सो एलिगेंट, सो ब्यूटीफुल। बहुत ही बढ़िया संगीत और बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला दोस्तों विवेक ने। पहले
हमने देखा था विवेक को बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए, और कमाल की बल्लेबाजी आज भी विवेक के बल्ले से। समय ज़रूरत है और ज़रूरत के हिसाब से बल्लेबाजी हो रही है विवेक की। 26 रन, 28 रनों की आवश्यकता, 10 गेंदे, हाँ 12 गेंदे। देखिए मैं जिक्र कर रहा था कि आखिरी गेंद पर सऊद के अगर छक्का आता है तो कुछ मैच में वापसी हो सकती है, और बिल्कुल मेरी बात विवेक ने सुनी। खराब गेंद फेंकी सऊद ने, शॉर्ट ऑफ लेन गेंद फेंकी, उसका समाचार लिया था। 12 गेंदे, 28 रन। इस मरतबा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था। ऑन साइड में सरफराज खेलना चाहते थे, सीधे बैट से खेलते तो शायद कवर या फिर वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र में एक अच्छा स्ट्रोक आता। 26 रन हो चुके, 28 रिक्वायर्ड, 11 गेंदे 28 रन। रिहान, बहुत ही शानदार बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज रिहान, जिन्होंने 28 रन बनाए थे। और अब अगर बात की जाए तो 28 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए ओम साई नाते की टीम को। सरफराज थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं आज अगर बात की जाए, लेकिन अब ज़रूरत है दोस्तों कि आपको यहाँ से अपनी काबिलियत को, अपनी पोटेंशियल, आपके अंदर जो सलाहियत है, जो प्रतिभा है, उसको मात्र सिद्ध करना होगा। 1 रन जरूर मिलेगा। 27 रनों की आवश्यकता, 10 गेंदे। जी हाँ, फिर से एक मरतबा कदमों का इस्तेमाल, गैप ढूंढा, टेक्निकल फटका और गेंद 1 बाउंस, सीमा रेशा पार। तभी तो क्या बात है दोस्तों, एक बार विवेक जंगम के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। देखिए रन और गेंदों का फासला घटाना कोई विवेक से सीखे। आते ही छक्का जड़ दिया, फिर मौका दिया सरफराज ने, फिर जड़ दिया एक शानदार चौका। रिहान, क्या तब्दीली होगी रिहान की गेंदबाजी में। फिर से एक मरतबा कदमों का इस्तेमाल, लेकिन यहां पर थोड़ा सा मिस टाइम किए विवेक ने। 1 रन मिला। इस 1 रन के साथ रनों की संख्या आगे बढ़ती हुई पहुंची है 32। 22 रनों की जरूरत, 8 गेंदे 22 रन। 22 हुआ ना। हाँ, यहाँ पर फिर से एक मरतबा थोड़ा सा बैकफुट से जाके खेलने का प्रयास किया था सरफराज ने। इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। थोड़ा सा हाफ ट्रैकर थी गेंद, ऊपर से खेलना चाहते थे, नीचे से गेंद गई और 2 रन मिले। अगर बात की जाए तो 34 रन इस वक्त स्कोर कार्ड पर लग चुके। 20 रनों की आवश्यकता, 7 गेंदे 20 रन निहायत ही ज़रूरी है अब सरफराज के बल्ले से कुछ बड़े स्ट्रोक आना। 7 गेंदे 20 रन। रिहान, जी हाँ, इस बार फुल टच गेंद थी। फिर से एक मरतबा नीचे से खेला है, 1 रन यहाँ पर मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या आगे बढ़ी 35 रन। ओवर समाप्त हुई। अब 6 गेंदे और 19 रन। 6 गेंदे 19 रन। मित्रों, ये भी कोई अगर कहा जाए तो बल्लेबाजी के लिहाज से जिस प्रकार से विवेक बल्लेबाजी कर रहा है, आशा की किरण नजर आ रही है। पानी लेके जाए, ड्रिंक लेके जाए। पाण्याची बॉटल कुठे आहे? बॉटल आहे का तिथे? बॉटल याला मानव हीटर हिटूनच मारा था, नाही तर फायदा नाही। अरे पाण्याची बॉटल घेऊन जा, पाणी कुठे आहे? नाहीतर काय बडबड करतो। अरे आता डिग्यानी नेला होता ना, डिग्याचा बॉटल कुठे आहे? डिग्या पण काय अब तक तो बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है डीके सर विवेक ने। अब बची हुई 6 गेंदें और 19 रन। क्या लगता है आपको इस मैच का नतीजा क्या आएगा? दोन्हीकडे मॅच आहे। फलंदाजांनी जर पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके मारले तर नाट्याच्या बाजूने पण मॅच जिंकू शकते। गोलंदाजांनी जर 2 चेंडू चांगले टाकले तर निश्चितच चिंबळच्या बाजूने ही मॅच फिरू शकते। पण दोन्ही टच मध्ये असलेले बॅट्समन विवेकने पण चांगली खेळलेली आहे। एक षटकार आणि चौकार। आता मात्र फटका फसलाय। 5 चेंडूत 20 धावा, 19 धावा। बॉलर नेम बॉलर्स नेम प्लीज। मुसेफ 5 चेंडू 19 धावा।
मार समोर 5 बॉल डॉट केला मुसेब पंचांकडून इशारा नाही. 1 धाव मिळाली 22ची. 4 चेंडूत 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. उत्कंठ वाढवणारा हा सामना आणि नातेची संघ आहे. खेळतोय विवेक आणि या जोरदार फटका मारलाय. पाहूया मिड विकेटच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी धावलाय फलंदाज आणि 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. कारण हा मुसेब ना गोलंदाज मुसेबने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. मोठा फटका मारून दिलेला नाही. उत्कंठावर्धक सामना. पाहूया चांगला चेंडू बरोबर मिडल स्टंपवरनं जाणाऱ्याला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न फसलाय सरफराजचा विवेकचा. 2 चेंडू 16 धावा ना किती आणि हा मात्र झेलवाद झाला. हॅलो मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बंटीसाठी. नक्कीच त्याने मात्र चांगलं मॅच जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सुरेख अशी फलंदाजी. थोडासा निराश केलाय मित्रांनो या ठिकाणी सरफराज कारभारीने. कारण सरफराज करून बऱ्याचशा लोकांना अपेक्षा होती. सुरुवातीला बऱ्याच लोकांनी सांगितलं सुद्धा होतं सरफराज कारभारी चांगला फलंदाज आहे मित्रांनो. आणि या सामन्यामध्ये कुठेतरी त्याचा बल्ला शांत असल्यामुळे राहिल्यामुळे मित्रांनो ओम साई नाते या संघाला या स्पर्धेतून नक्कीच बाहेर पडावं लागलं आहे. त्याबद्दल कुठेतरी मनात संवेदना असतील, एक निराशा किंवा दुःख असेलच. परंतु अरफात गोरमे आणि विवेक जंगम यांनी धमाकेदार फलंदाजी केले. चला दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. पाताळडे आणि कोतुर्डे. पाचाड आणि कोतुर्डे.